आणि कोणाचं लक्ष केंद्रित जातात? अगदी बरोबर, श्री विठ्ठल रुक्मिणीचे. बरं, लाखो वारकरी तान, पतंग, विणा आणि भद्रा पताका घेऊन अनेक दिवस तुम्हाला काय करायचं? वारी म्हणजे फक्त चालणे नाही. बरं, मग वारी आपल्याला काय शिकवते? तर प्रेम, सेवा, समता आणि एकता. वारी म्हणजे माणुसकीचा प्रवास. येथे श्रीमंत, गरीब, लहान, मोठा असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण विठ्ठलाची लेकरं म्हणून एकत्र चालतात. बरं, असं का? बरं, आपण पालखी का सजवतो? कोणी सांगू शकेल? आपण पालखी का सजवतो? आता आपण छान अशी वारी केली, मग त्या पालखीमध्ये नक्की काय आहे? बरं, ती पालखी आपण एवढी छानपणे का सजवली आहे? कोणी सांगू शकेल मला याचं उत्तर? पालखी म्हणजे संतांच्या पवित्र पादुकांची वाहन, फुलांनी, रांगोळी आणि तुळशीच्या माळांनी आपण पालखी सजवतो. पालखी आपल्याला सांगते की संतांप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करावी आणि संतांचे विचार आपल्या जीवनातही फुलले पाहिजेत. संतांची ओळख आहे का तुम्हाला? बरं, कोण सांगू शकेल आपल्याला या महाराष्ट्रात कोणते कोणते संत होऊन गेले? कोणी सांगू शकेल आपल्या संतांची नावे जी आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले आहेत? बरोबर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज. महाराष्ट्राला संतांची अशी समृद्ध परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचे ज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले. संत तुकाराम महाराजांनी अभंगातून सत्य, प्रेम, दया आणि प्रामाणिकपणाचा मार्ग दाखवला. संत नामदेवांनी विठ्ठल भक्तीचा संदेश देशभर नेला. संत एकनाथ महाराजांनी समतेचा विचार केला. संत तुकाराम, संत सावतामाई, संत गोरा कुंभार आणि संत जनाबाई यांनी आपल्या साध्या जीवनातून धर्म हीच खरी भक्ती असल्याचे जगाला दाखवून दिले. आज आपण विचार करायला हवा की त्या काळात मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हता आणि वर्तमानपत्रेही नव्हते. तरीही संतांचे विचार आपल्यापर्यंत कसे पोहोचले? तर त्याचं उत्तर म्हणजे अभंग, कीर्तन, प्रवचन, भारू, वारी या माध्यमातून त्यांनी समाजाला अंधश्रद्धा, भेदभाव आणि अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माणुसकी आणि समतेचा संदेश दिला. संत वाङ्मयातून आपल्याला प्रेरणा मिळते. प्रीतीने मला एक संत तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग आठवतो. जेका रंजने भांजने त्याची म्हणे जो आपुले, तोची जाणू ओळखावा, देव तेजेची जाणावा. या अभंगाचा अर्थ अतिशय सुंदर आहे. संत तुकाराम महाराज सांगतात की जो दुःखी, गरीब, संकटात सापडलेल्या माणसाला आपले मानून त्याच्या मदतीला धावून जातो, तोच खरा संत आणि तोच खरा माणूस आहे. जिथे दया, प्रेम, सेवा आणि माणुसकी असते तिथेच देवाचा वास असतो. देव शोधण्यासाठी मोठमोठ्या मंदिरात जाण्यापेक्षा एखाद्या गरजू माणसाला मदत करणे हीच खरी विठ्ठल भक्ती आहे. तर सुंदर आहे अभंग. आजच्या आधुनिक युगात आपण सायन्स, टेक्नॉलॉजी आणि सायन्सचे विचार आहोत, पण त्याचबरोबर आपल्याला आपली संस्कृती, परंपरा आणि संतांचे विचार हे सुद्धा जपणे आपली जबाबदारी आहे. आपले सण हे केवळ उत्सव नाही, तर ते आपले संस्कार आहेत. ते आपल्याला प्रेम, सेवा, त्याग आणि सहकार्य, एकतेची शिकवण देतात. आजच्या या दिवशी आपण सर्वजण एकत्र एक संकल्प करूया की आपण आपल्या संतांचे विचार आपल्या जीवनात आचरणात आणू आणि आपल्या आई-वडिलांचा आदर करू, गरजूंना मदत करू, पर्यावरणाचे संरक्षण करू आणि संस्कृतीचा अभिमान मानू. आणि शेवटी सर्वांना आषाढी एकादशीच्या माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. चला, बोला पुन्हा एकदा. पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर
भुवली आनंदी आनंद झाला, माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणाची अर्पण केला. देव विठ्ठल, देव विठ्ठल, देव विठ्ठल विठ्ठल झाला, देव विठ्ठल विठ्ठल झाला, नामघोषात देव म्हणाला. देव विठ्ठल विठ्ठल झाला, देव विठ्ठल विठ्ठल झाला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, रुक्मिणीकांत विठ्ठला, पंढरीनाथ विठ्ठला, राधाश्याम विठ्ठला, सीताराम विठ्ठला, द्वारकेचा राजा तू, पंढरीचा काठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. सर्वांना आषाढी एकादशीनिमित्त वैवाहिक शुभेच्छा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आनंदीच्या भूमीवर ज्ञानप्रियानं समजला, माऊलीच्या कृपेने सारा अंधार हा लया गेला. मराठीच्या जीवनात ज्ञानेश्वरी लहर केला, भक्तीचा मार्ग साऱ्या जगाला दाखवला. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच आपली माऊली. ते महाराष्ट्राच्या जीवनात्मक तत्त्वज्ञ आणि मराठी साहित्याचे जनक म्हणून ओळखले जातात. ज्ञानेश्वरांचे जन्म आपेगाव येथे 12व्या शतकात मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी शके 1197 इसवी सन 1275 रोजी आळंदी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी, आईचे नाव रुक्मिणी आई कुलकर्णी असे आहे. निवृत्तीनंतर ज्ञानेश्वरांची थोरले बंधू व सोपानबाई आणि मुक्ताई यांना लहानपणीच त्यांच्या वडिलांनी संन्यास सोडून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारल्यामुळे समाजाने या चौघा मुलांना बहिष्कृत केले होते. परंतु या अन्यायाविरुद्ध लढत त्यांनी आपल्या ज्ञान आणि भक्तीने समाजाला नवी दिशा दिली. संत निवृत्तीनाथ होते. निवृत्तीनाथांकडून त्यांनी संप्रदायाचे विश्राम घेतले. वेद, उपनिषदे, योग व अद्वैत वेदांत यांचा सखोल अभ्यास केला. वयाच्या 18 वर्षी ते संस्कृत आणि वेदांमध्ये पारंगत झाले होते. वयाच्या 14व्या ते 18व्या या अल्पकालावधीत त्यांनी जे साहित्य निर्माण केले ते आजही अमर आहे. इसवी सन 1290 मध्ये सिराजी येथील अभ्यासक्रमात त्यांनी ज्ञानेश्वरी म्हणजे भावाचा लिपी हा ग्रंथ लिहिला. भगवद्गीतेच्या 700 श्लोकांवर आधारित 9000 ओव्यांचा हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला महान ग्रंथ म्हणून मानला जातो. यामुळे ज्ञानेश्वरांना मराठी गीतेचे जनक म्हटले जाते. त्यानंतर त्यांनी अमृतानुभव या ग्रंथात अद्वैताचे तत्त्वज्ञान अतिशय नाव्या भाषेत आणले. याशिवाय चांगले पाठशी आणि हरिपाठाचे अभंग हे त्यांचे महत्त्वाचे साहित्य होते. संत ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान समता, भक्ती आणि ज्ञान यावर आधारित होते. जीव आणि शिव एकच आहे हा अद्वैताचा सिद्धांत त्यांनी सोप्या मराठीतून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांनी जात, पात, स्त्री, पुरुष भेदभाव काढून सर्वांना विचार भक्तीचा अधिकार दिला. अवघ्या वयाच्या 38व्या वर्षी शके 1218 कार्तिक वद्य त्रयोदशीला म्हणजे इसवी सन 1296 मध्ये त्यांनी आनंदी येथे संजीवन समाधी घेतली. हा ज्ञानसूर्य मावळला आजही आनंदी येथे
नांदो द्यायची. गोष्टीचं नाव आहे गर्वाचा नाश आणि भीतीचा विजय. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. चांगदेव नावाचे एक मोठे योगी होते. ते तब्बल 1400 वर्ष जगले होते. योग सामर्थ्याने त्यांनी भीतीवरील विजय मिळवला होता. त्यामुळे त्याला खूप गर्व मिळाला होता. मी सर्वात मोठा ज्ञानी आहे असं ते नेहमी म्हणायचे. एक दिवस त्यांना कळलं की आनंदीला ज्ञानेश्वर नावाचा एक 16 वर्षाचा मुलगा आहे. तो लहान असूनही खूप मोठ्या कल्पनेचा. हे ऐकून चांगदेवांना खूप राग आला. एवढा लहान मुलगा आणि एवढं ज्ञान अशक्य. मग त्यांनी आपल्या गर्वाचा अहंकार दाखवण्यासाठी ज्ञानेश्वराला एक थोडा काटा पाठवला. त्यावर फक्त चिरंजीव ज्ञान एवढंच लिहिलं होतं. याचा अर्थ होता, तू लहान आहेस, मला मोठा बनव. आता ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना उलट पाठवला आहे. ज्ञानेश्वरांनी तो थोडा काटा पाठवला आणि त्यांना उचल म्हणून 65 ओव्याचा पत्र लिहिला. त्याला चांगलं पाठीत सांगितलं. त्या पत्रात ज्ञानेश्वरांनी अतिशय प्रेमाने आणि आदराने सांगितलं, काका, वयाने मोठे असणे म्हणजे ज्ञानी होणे नाही. खरे ज्ञान म्हणजे अहंकार सोडणे, सर्वांमध्ये देव पाहणे. चांगदेवाने ते पत्र वाचून त्याला राग आला. आपण भेट घेऊ असं सांगून ते रागावर बसू आणि हातात चापात्याचा भर घेऊन आळंदीला निघाला. आपली योगशक्ती दाखवून देतो असा त्यांचा विचार होता. भेटीचा प्रसंग सारखी दिला. मात्र ते उंच भिंत आडवी आली. चांगदेव थांबले. त्याच वेळी दुसऱ्या बाजूने ज्ञानेश्वराचे बंधू निमंत्रणा, सोपानले आणि वहील मुक्ताबाई यांच्यासोबत येत होते. ज्ञानेश्वरांनी जवळला बसलेल्या एका रेल्वेने बसायचं ठरवलं. चांगदेवांनी पाहिले आणि हसले. हे काय, हा मुलगा रेल्वेवर बसून आला आहे. पण पुढे जे झाले ते पाहून चांगदेव थक्क झाले. भिंत आडवी आली होती. ज्ञानेश्वर रेल्वेवरून खाली उतरले नाही. त्यांनी फक्त मनातल्या मनात म्हटलं, भिंत बाजूला हो. आश्चर्य, ती भिंत खरोखरच चालत चालत बाजूला झाली. हे पाहून चांगदेवांचा 1400 वर्षाचा गर्व एका क्षणात गळून पडला. त्यांना कळलं की खरी शक्ती ही योगात नाही, तर नम्रता आणि भक्तीत आहे. ते लगेच वाघावर उतरले. सापाचा चाबूक फेकून दिला आणि ज्ञानेश्वरांच्या पाया पडले. म्हणाले, माऊली क्षमा करा, आजपासून मी तुमचा शिष्य आहे. तेव्हापासून चांगदेव ज्ञानेश्वरांचे मुरली भरपूर झाले. या गोष्टीतून आपल्याला कोणता बोध मिळतो? गर्वाने माणूस खाली येतो, नम्रतेने मुक्त होतो. खरे ज्ञान आवडत नाही तर अज्ञानात असते. सर्वांमध्ये देव आहे. प्राण्यात, माणसात, अगदी भिंतीतही देव आहे. त्यानंतर बसवराजाने मागितले पतितने विश्वाचे कल्याण. प्राणी मात्र लाभावे त्याची ईश्वराचे दान. अज्ञानाचा चेहरा सारा कल्पनीय दृढ, मानसी निर्णय आणि प्रेमाची निराकरण. ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी केलेली प्रसादाने प्रार्थना म्हणजे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी केलेली जगाच्या विविध प्रार्थना आहे. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आणि वारकरी परंपरा सुरू झाली आहे. ओवी ओवीत आहे ज्ञानाचा हा झरा. ओवी ओवीत आहे ज्ञानाचा हा झरा. असा रागाने दिवाचा अवघाया संसार. माऊलीच्या चरणी नमन आमचा ठेवावा. शाने केला समजा हा विषय होता. तर आपण सर्व आता ज्ञानाची माहिती घेऊया आणि करूया. सेकंडरी स्टुडंट सादर करणारे एक छानसं कनेक्ट अभंग. आहे का फोन? यूट्यूबला कनेक्ट आहे. कनेक्ट नाही होत.
पंढरपूरच्या वारीत सामील वाटतं. यानंतर आपल्यासमोर छान असा सुंदर डान्स सादर करण्यासाठी आपल्या ड्रायव्हरच्या मित्रांनी केले.
पदंगला भुवरी आनंद